नीट परीक्षा संशयास्पद निकाल संबंधी SIT मार्फत चौकशी करा। जालना जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना मार्फत महामहिम राष्ट्रपतींना दिले निवेदन। नीट परीक्षा निकालासंबंधी संपूर्ण देशभरातील विद्यार्थी वर्गात संतापाची लाट असून याविषयी माननीय उच्च न्यायालयाने ग्रेस मार्क्स दिलेल्या 1567 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत। यामध्ये काही ठराविक परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांचे मार्क्स आर्थिक देवाणघेवाण करून वाढवण्यात आल्याचे आरोप काँग्रेस पक्षाने केला असून या सर्व विषयी SIT चौकशी मागणी जालना विधानसभेचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आधीच केली असून यासंबंधी आज विद्यार्थी काँग्रेस NSUI च्या वतीने जालना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी प्रमुख उपस्थिती जावेद बेग जिल्हाध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस जालना, योगेश पाटील शहराध्यक्ष जालना, नंदाताई पवार जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस जालना, ॲडव्होकेट राम कुऱ्हाडे, ॲडव्होकेट देवराज डोंगरे, गणेश तांदोडे, भागवत घाटे, शेख अनस, गणेश गिराम, अलीम जहागीरदार, विशाल रत्नपारखे, सौ आरती गणेश दाभाडे, श्रुती भंडारकर, भावना पडोळ, आशा बडराज, कविता मिसाळ आदींची उपस्थिती होती। आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नीट परीक्षेसंबंधी देशभरामध्ये जो मोठ्या प्रमाणात संशयास्पद निकाल लागलेला आहे, यामध्ये जवळपास 720 पैकी 720 मार्क देशभरात जवळपास 60 ते 70 विद्यार्थ्यांना आणि 650 मार्क जवळपास 30,000 विद्यार्थ्यांना पडलेले आहे। आजपर्यंतच्या या निकालामध्ये एवढी तफावत कधीच आढळली नव्हती। मात्र या भाजप सरकारच्या काळामध्ये नीट परीक्षा जी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी महत्त्वाची मानली जाते, यामध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करून भ्रष्टाचार झाल्याचा संशय काँग्रेस पक्षाने व्यक्त केलेला आहे आणि यामध्ये सन्माननीय राहुलजी गांधी यांनी एक मोठा लढा उभारलेला आहे। यासंबंधी जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलासजी गोरंट्याल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व विद्यार्थी संघटनेच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज या ठिकाणी या विषयी निवेदन देण्यात आलेलं आहे। याविषयी जर कारवाई झाली नाही तर यापुढे या विषयावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल। काय मागणी तुमची? या नीट परीक्षेचे सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात यावी आणि जे संशयास्पद केंद्र आहेत आणि मुख्यत्वे गुजरात राज्यामध्ये आणि बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये यामध्ये सलग काही विद्यार्थी सारख्या मार्गाने पार झालेले आहे। या संशयित केंद्राची चौकशी व्हायला पाहिजे आणि या सर्व प्रकरणाची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी। काय नाव आपलं? योगेश पाटील शहराध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस जालना।